शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण भगरीचा गोड भात। तर बघा ही भगर घेतलेली आहे, फार नाही, एक अर्धी वाटीच आहे। आता ही मी स्वच्छ धुवून घेत आहे। आपण भांड्यामध्ये गावरान तूप टाकलेलं आहे आणि थोडेसे काजू आणि बदाम जाडसर काप करायचे, थोडेसे फ्राय करायचे। आता यामध्ये आपण धुतलेली भगर टाकूया आणि कोमट पाणी केलं मी। जेवढी भगर आहे त्याचे तिप्पट पाणी टाकायचं आपल्याला, आणि भगर लगेच एका वाफेतच शिजते, पाणी भरपूर लागतं। एक 5 मिनिट झाकण ठेवून आपण मीडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे याला। 5 मिनिट झालेले आहे बघा, पूर्ण पाणी आटलं। आता यामध्ये जेवढी भगर होती मी तेवढाच गूळ टाकत आहे आणि विलायची पावडर थोडीशी। मिक्स करून घ्यायचं हे। गूळ विरघळायला 1-2 मिनिट तरी लागतील आपल्याला। परत झाकण ठेवायचं। बघा गूळ पूर्ण विरघळलाय। तर असा आपला भगरीचा गोड भात तयार आहे। खूप टेस्टी लागते आणि गुळात केल्याने तर वेगळीच टेस्ट येते त्याला। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।